वानाडोंगरी में चोरी की घटनाओं से हड़कंप, पुलिस से सख्त कार्रवाई की मांग। नागपुर जिले के हिंगना तालुका स्थित नगर परिषद वानाडोंगरी क्षेत्र में लगातार बढ़ रही चोरी की घटनाओं ने स्थानीय नागरिकों की नींद उड़ा दी है। इलाके में असुरक्षा का माहौल बन गया है, जिसके चलते परेशान नागरिकों ने MIDC पुलिस स्टेशन में लिखित शिकायत दर्ज कराते हुए पुलिस प्रशासन से तुरंत कार्रवाई की मांग की है। इस शिकायत में स्पष्ट रूप से बताया गया है कि पिछले कुछ दिनों से अज्ञात चोरों द्वारा घरों और आसपास के इलाकों में चोरी की वारदातों को अंजाम दिया जा रहा है, जिससे लोगों में भारी भय और आक्रोश देखने को मिल रहा है। शिकायतकर्ताओं के अनुसार चोर रात के समय घरों को निशाना बना रहे हैं और कीमती सामान लेकर फरार हो रहे हैं। कई घटनाओं में घरों के ताले तोड़कर अंदर घुसने की बात सामने आई है, जिससे यह साफ है कि चोर बेखौफ होकर वारदात कर रहा है। नागरिकों ने यह भी आरोप लगाया है कि क्षेत्र में पुलिस गश्त पर्याप्त नहीं होने के कारण अपराधियों के हौसले बुलंद हो गए हैं। उन्होंने पुलिस विभाग से मांग की है कि इलाके में नियमित गश्त बढ़ाए जाए, संदिग्ध लोगों पर नजर रखी जाए और जल्द से जल्द आरोपियों को गिरफ्तार किया जाए। इस पूरे मामले को लेकर स्थानीय नागरिकों में नाराजगी बढ़ती नजर आ रही है। लोगों का कहना है कि यदि समय रहते ठोस कदम नहीं उठाए गए तो वे आंदोलन करने के लिए मजबूर होंगे। नागरिकों ने प्रशासन को चेतावनी देते हुए कहा है कि सुरक्षा व्यवस्था मजबूत करना बेहद जरूरी है, अन्यथा स्थिति और बिगड़ सकती है। अब देखना यह होगा कि MIDC पुलिस प्रशासन इस गंभीर मामले को कितनी तेजी और सख्ती से लेता है। सिटी इंडिया न्यूज के लिए प्रतिनिधि नीलम चकोले, हिंगना। नमस्कार सर, मी अभिजित साबळे, पोलीस बॉयज असोसिएशनचा मेंबर आहे। मागील 1.5 ते 2 वर्षापासून वानाडोंगरी परिसरामध्ये वागदरा, वानाडोंगरी, इसासनी या परिसरामध्ये चोरीचं प्रमाण फार जास्त वाढलेलं आहे। हे जे चोर आहे हे प्रत्येक वयोगटातले चोर आहेत आणि वेगवेगळे त्यांचे ग्रुप्स आहेत। काही जणांना आम्ही याच्या अगोदरही पकडलेलं आहे, पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट सुद्धा दिलेली आहे, त्याच्यावर ॲक्शन झालेली आहे। पण हे सत्र काही अजून थांबत नाही आहे, त्याच्यावर काहीतरी ठोस एक निर्णय घेतला पाहिजे। पोलीस बॉईज असोसिएशनचा एक मेंबर असल्यामुळे मी साहेबांना एक विनंती करू इच्छितो की आम्ही तुमच्या सपोर्टसाठी सदैव तयार आहे। तुम्ही फक्त आमच्याशी एकदा कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता की काय सपोर्ट करू शकतो, तर आम्ही त्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टीसाठी सहकार्य करायला तयार आहे। तर आपलं काय, आपण जर समजा इथनं जास्त ठोस प्रमाणात जर कारवाई होताना नाही दिसली तर आपण काय समोर काय आपलं बघूया, CP साहेबाला एक निवेदन देऊया, तसा एक अर्ज दिलेला आहे। पण मला असं वाटतं की साहेबांनी याच्या अगोदर कंप्लेंट्स केलेल्या, त्याच्यावर ॲक्शन झालेली आहे, पण एक ठोस काहीतरी निर्णय त्याच्यावर झाला पाहिजे, ज्याच्याकडे तर चोरीचं प्रमाण कमी झालं पाहिजे। बस एवढीच एक नर्म निवेदन आहे। जर 2 दिवसांनी 3 दिवसांनी चोरी होते, जर 2-3 दिवसांनी चोरी, ते सार्वजनिक ठिकाणी चोरी होत आहे, घरी चोरी होत आहे, घरचे सिलेंडर झाले, बाहेर असलेलं जर सामान जे असेल ते सामान, मंदिरातली चोरी, मंदिरातली दानपेटी, आणि असं नाही की 1 किंवा 2 जागी, कमीत कमी 75% घरी चोरी झालेली आहे गेल्या मागील 2 वर्षापासून। हनुमान नगर, भगीरथा पार्क, पालकर लेआउट, इसासनी, वागदरा, हा जो मागचा लल्लूसाईचा जो एरिया आहे, हा जो परिसर आहे हा रात्रीचा सुनसान असतो, तर तिथे रात्री पेट्रोलिंगची आवश्यकता जास्त आहे। ओके। आज आपण वानाडोंगरी येथील रहिवासी पालकर लेआउटमधील इथे हिंगणा MIDC पोलीस स्टेशनला जे आले आहेत ते काय कारण आहे? मी हरीश झिले बोलतो। माझ्या इथे चोरी झाली। मी मूळ गावी गेले असतामुळं मी दिनांक 23 तारखेला गावी गेलो असल्यामुळं काही 23/3/2026 रोजी आणि परत येता 26/3/2026 रोजी परत येताना माझं घरचं कुलूप उघडं दिसलं, तर असंच मला आढळल्यामुळं मी आणि आजूबाजूलाही चोरी झाल्या असं मी तक्रार असं माझ्या कानावर आलं आहे, त्यामुळं मी इथे FIR दाखल केली आहे। काय आपल्या घरी किती पैशाची चोरी झाली? काय माझ्याकडे रोख रक्कम 20,000 रुपये आणि काही दागिने, आपलं चांदी गेली आहे। चांदी हो काका, आपण काय म्हणणार नाही याच्यावर? माझं मत हेच आहे की बा थोडीशी आता आम्ही कंप्लेंट केली आहे, पोलिसांनी थोडंसं केअर करून तिथं पेट्रोलिंग वाढवावी। काका, आपण रिटायर पोलीसमध्येच आहे? मी रिटायर आहो। मग काय माझा कार्ड संपला, त्याच्यामुळे आता मी काय फक्त गायडन्स करू शकतो मी, बरोबर, आणि मोहल्ल्यातील लोकांना जेवढं होते तेवढं आपण सपोर्ट करू शकतो। काय आपण PI साहेबांना भेटले? PI साहेब आज सुट्टीवर आहे। बरोबर। ते जे आपले PSI सह्याम साहेब आहे, सह्याम, त्यांना मिळालो, त्यांना निवेदन दिलं आम्ही, त्यांनी सांगितलं पेट्रोलिंग वाढवण्याबाबत। बरं, ठीक आहे म्हटलं। ठीक। नमस्कार दादा, आपण एक लोकप्रतिनिधी आहात,
इसासनी ग्रामपंचायत सदस्य आहेत अजय भाऊ जनबंधू, आपले जनबंधू. आपलं काय मत आहे सर? माझं दादा हे मत आहे की जे इसासनी, भीमनगर, पंचशीलनगर आणि जे वाराडोंगरी, हां जे वागदरा, हां जिथे जे काही चोऱ्या होऊन राहिल्या, हां बदमाशी होऊन राहिल्या, हां त्यांच्यावर PI साहेबांनी हां. थोडी कारवाई करावी, हां. हे माझी विनंती आहे. नाही, मी PI साहेबांना भेटलो. PI साहेबांचं असं म्हणणं आहे की बा आम्ही तर ते करतोच, पण आपली काय मागणी, सक्त काय मागणी आहे आपली गस्त वाढवावी नाही, काय? गस्त वाढवायला पाहिजे हां. आणि जे राऊंडवाले पोलीसवाले असतात हां, त्यांनी गस्त मारावी, हां कारण की हा जो प्रकरण आहे हा हां. थांबला पाहिजे, बरं ही विनंती. बरं ठीक आहे. धन्यवाद.